अनेक महत्त्वाची बातमी आहे। पटना हायकोर्टानं नितीश कुमार यांच्या सरकारला मोठा दणका दिला। एससी एसटी ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पटना हायकोर्टाकडून नितीश कुमार सरकारचा निर्णय आता रद्द करण्यात आला। पटना हायकोर्टानं नितीश कुमार सरकारला हा मोठा दणका दिला आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, आरक्षणाचा मुद्दा सर्वत्र गाजतोय। पटना हायकोर्टानं नितीश कुमार सरकारला मोठा दणका दिला। अगदी बरोबर आहे सागर। शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण लागू दिलं जाईल अशी घोषणा खरं तर बिहारच्या नितीश कुमार सरकारने केली होती। संपूर्ण बिहार राज्यामध्ये हा आरक्षणाचा जो कायदा आहे तो लागू होणार होता। 9 नोव्हेंबर 2023 रोजी बिहारच्या विधानसभेमध्ये याबाबतीतला कायदा जो आहे तो संमत करण्यात आलेला होता आणि त्यानुसार एससी एसटी ओबीसी या समाजाला आरक्षण दिलं जाणार होतं। मात्र याबाबतच्या याचिका ज्या आहेत त्या पटना हायकोर्टामध्ये दाखल होत्या आणि 11 मार्च 2024 पर्यंत याबाबतच्या सगळ्या याचिकांवर सुनावणी जी आहे ती करण्यात आली होती। त्यानंतर 11 मार्चला पटना हायकोर्टाने याबाबतचा निर्णय जो आहे तो राखून ठेवलेला होता। त्यानुसार चीफ जस्टिस के.व्ही. चंद्रन आणि त्यांच्या खंडपीठानं आज निर्णय देत हे 65% जे आरक्षण नितीश कुमार सरकारनं देण्याचा निर्णय घेतला होता ते आता रद्द केलेला आहे। त्यामुळे नितीश कुमार सरकारला हा एक मोठा झटका म्हणावा लागेल। आता बघावं लागेल की सुप्रीम कोर्टात पुन्हा नितीश कुमार हे धाव घेतात का, कारण त्यांनी जनतेला तसं म्हणजे सांगितलं होतं की हे आरक्षण लागू करून कोणत्याही परिस्थितीत हे दिलं जाईल, पण आता न्यायालयाच्या निर्णयामुळे नितीश कुमार सरकारचा हा निर्णय रद्द झालेला आहे। सागर, नक्कीच संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।